आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमानंतर हा आमचा कृतज्ञता समारंभ आहे. या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात योगगीताने करूया. मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण करा नियमित योगासन करा हो नियमित योगासन. योग शक्तीचे यथार्थ दर्शन पतंजली मुनी गेले सांगून. कर्तव्यास्तव जीवन जगण्या दीर्घायु होऊन करा हो नियमित योगासन करा हो नियमित योगासन. आसन करता शक्ती येते शरीर लवचिक होते. नसा नसातून नवरुधिराची जोमाने उसळण करा हो नियमित योगासन करा हो नियमित योगासन. एकरूपता परमात्म्याशी साधावी हो या उद्देशी. मुनिवर अवघे ध्यान लावती मांडून पद्मासन करा हो नियमित योगासन करा हो नियमित योगासन. भारत भूची पवित्र ठेवण पुत्रतियेचे गेले विसरून. स्वामी जनार्दन जगास देती फिरून तिचे स्मरण करा हो नियमित योगासन करा हो नियमित योगासन. मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण करा हो नियमित योगासन करा हो नियमित योगासन. श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन. मुख्य अतिथींचे आगमन झालेलेच आहे आणि त्याचबरोबर अनेक शाळांचे उत्साही मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी हेही आलेले आहेत. सगळ्यांचं जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आपण इथे उपस्थित राहिला आहे आणि सध्याची परिस्थिती या गेल्या 3-4 दिवसाची थोडीशी बिकट होती. रात्रभर कर्फ्यू आहेत, 144 कलम लागलेला आहे, त्यामुळे काही लोकांना थोडासा उशीर होईल. पण आपला शिरस्ता असा आहे की 8 वाजताचा कार्यक्रम म्हणजे 8 वाजताचा कार्यक्रम नसून 7:59 आणि 60 सेकंद याला कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि त्यानुसार आपण कार्यक्रम सुरू करू. जे थोडेसे काही कारण परंतु उशिरा आलेले आहेत
त्यांचं आत्ताच आधीच स्वागत करतो आणि आजच्या मान्यवर अतिथी आदरणीय आभाताई मेघे, स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या चेअरपर्सन आणि जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विश्वविख्यात योगगुरू श्रद्धेय श्री रामभाऊ खांडवे यांना नम्र प्रार्थना करतो की त्यांनी मंचारूढ व्हावं आणि कार्यक्रम सुरू करण्याची अनुमती द्यावी. मला असं नको व्हायला सगळ्या शाळांच्या प्रतिनिधींचं मी शाळांचा प्रतिनिधी शब्द हेतुपुरस्सर वापरतो आहे. हिंदीत बोलू की मराठीत बोलू? मराठीत झालेल ना? उत्तम. नवीन येणाऱ्या पाहुण्यांनी आणि त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी बोलू नये. आता मौन भवन आहे इथे, हे लक्षात घ्यावं. ज्या शाळांच्या मदतीने यावर्षीच्या म्हणजे जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाचा अमृत महोत्सवाचा योग साधत ही जी शालेय स्पर्धा झाली ती अभूतपूर्व झालेली आहे. आणि या शालेय स्पर्धेमध्ये आपापल्या शाळांनी नुसतं म्हणजे विद्यार्थ्यांनीच सहभाग घेतलेला नव्हता, तर शिक्षक, मुख्याध्यापक, सुपरवायझर्स आणि शाळेची मॅनेजमेंट या सर्वांसकट सहज सहभाग होता. प्रत्येकाच्या जीवनात समाधान, सुख आणि निरोगत्व प्राप्त व्हावं या तळमळीने आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या एकंदर जीवनमानात एकाग्रता, संयम इत्यादी गुणांचा विकास व्हावा या प्रयत्नाने जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या एक पाऊल पुढे आपण सगळे होतात. आणि त्यामुळे एक अतिउत्साहाचं वातावरण आधीपासून 3 महिने आधीपासून होतं. आणि या 3 महिन्याच्या कालावधीत एक ऋणानुबंध प्रस्थापित झाला आणि या ऋणानुबंधाच्या द्वारे आपण 17 जानेवारी 2025ला एक अभूतपूर्व कार्यक्रम यशवंत स्टेडियममध्ये, ज्याला नो स्टँडिंग रूम असं म्हणता येईल, असा अभूतपूर्व खचाखच भरलेलं होतं. हे आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. आणि या शाळांमध्ये त्यानंतरही योग शिक्षकांची मागणी सातत्याने होत आहे, कारण त्याचं महत्त्व आम्हाला कळलेलं आहे. आपल्या पिढीनंतर पुढच्या पिढीसाठी काय करावं, तर त्याच्यासाठी योगाभ्यास, योग प्रचार, योग प्रसार हाच एक रामबाण उपाय आहे, हे लक्षात आलं. मंचावर आभाताई मेघे उपस्थित आहेत. त्यांचा संक्षिप्त परिचय करून देण्याची तशी आवश्यकता नाही, पण एक औपचारिकता असते. त्या औपचारिकतेच्या अनुसार मी त्यांचा संक्षिप्त परिचय करून द्यायचा प्रयत्न करतो. आभाताई यांचं शिक्षण MSc BEd आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट याच्यात झालेले आहेत. गेल्या 30 वर्षापासून त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्याजवळ उत्कृष्ट असे व्यवस्थापन कौशल्य आहे की ज्याला आपल्या मराठीमध्ये एक्सलंट मॅनेजमेंट स्किल म्हणतात. त्याचप्रमाणे 2 गोष्टीवर त्यांचा कटाक्ष असतो, त्यांचा भर असतो, त्यांचा ठाम विश्वास म्हणजे निष्ठा आहे, ते म्हणजे इंटेलिजन्स आणि कॅरेक्टर.
चारित्र्य आणि विद्वत्ता, ते या दोन गोष्टीवर भर देत आभाताईंनी अनेक अवॉर्ड, अनेक पारितोषिकं, त्यांची यादी जर घ्यायला आपण इथे मी वाचायला सुरुवात केली तर त्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा लागेल असं मला वाटतं. अनेक ठिकाणी देशविदेशात शिक्षणशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून ते आज ओळखल्या जातात. त्यांना अनेक पारितोषिक, म्हणून पारितोषिकांची मी यादी वाचतच नाही. त्यांचं एक पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं असं मंडळाचे अध्यक्ष श्री रामभाऊ खांडवे यांना नम्र प्रार्थना आहे. सगळ्यांनी करतल ध्वनीने आपल्या वतीने त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आपले आजचे दुसरे अतिथी पोहोचू शकलेले नाहीत कारण त्यांना थोडासा प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे श्री उमाळकर, अंकुर सीड्स, ते आले की त्यांचं आपण त्यावेळेला स्वागत करू. आपल्या स्मृती उजळून टाकण्यासाठी एक छोटीशी अभिनव योजना आमच्या कार्यकर्त्यांनी आखलेली आहे. योगाभ्यासी मंडळाचं सगळं कार्य निःशुल्क, निस्वार्थपणे होत असते. इथे कोणीही पेड सर्वंट नाही, हे आपल्या सगळ्याला विदित आहे. आणि असं असताना कार्यकर्ता उत्साहाने जेव्हा कामं करतो तेव्हा कसं ते, जिथे धनाचा अपेक्षा नाही आहे, जिथे मान सन्मानाची अपेक्षा नाही आहे, जिथे मी कोणी विशेष आहे ही भावना नाही आहे, आपण सगळे स्वामीजींचे चाकर आहोत, या भावनेतून जेव्हा कार्य होते ते कार्य कसं अद्वितीय होते याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्या दिवशी 17 जानेवारीला नेमकं काय घडलं याची छोटीशी चित्रफीत आपल्या कार्यकर्त्यांनी बनवलेली आहे. ती बघा आणि तो प्रसंग पुन्हा आपल्या डोळ्यासमोर आणा. बरं झालं मी बोलता बोलता लाईट आली नाही तर दाखवणार कसं. त्यामुळे आता बाकीचे लाईट थोडेसे बंद करावेत आणि चित्रफीत सुरू करावी.
आदर. यानंतर खरंच किती कठीण आहे जर विचार केला तर आता लक्षात येते इतक्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शाळेचे शिक्षक एवढ्या भल्या पहाटे 6 वाजता पोहोचायचं आहे तिथे. त्या दृष्टीने 6च्या आत म्हणजे 5 सव्वा 5ला विद्यार्थ्यांचं एकत्रीकरण करायचं. 5:30 वाजता बस आली की त्या बसमध्ये आपले विद्यार्थी घेऊन यशवंत स्टेडियमला यायचं. मग कधी कधी ड्रायव्हरच्या चुकीने यशवंत स्टेडियमच्या ऐवजी बस माणकापूरला निघून जाते. अशा अनेक अडचणी पार करत सगळ्यांवर मात कर, नुसत्या अडचणी पार नाही करायच्या तर अडचणी ह्या मात करण्यासाठी असतात. ही शिकवण विद्यार्थ्यांना देत आपण सगळे शिक्षक त्या दिवशी पूर्ण सहकार्य प्रदान केलं. आपलं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्या कौतुकाची एक थोडीशी झलक देण्यासाठीच आजचा हा कृतज्ञता सोहळा आहे. या कृतज्ञता सोहळ्यामध्ये खरं तर आपण सगळे एक आहोत. सगळे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यकर्ते शिक्षकच आहोत. परंतु असं करताना एखाद्या आपल्याच घरच्या मंडळीने उत्कृष्ट कामगिरी केली तर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीद्वारे त्याचं कौतुक केल्या जात. त्याच भावनेने आपण आज सगळे इथे एकत्रित आलो आहोत. कौतुक मूलतः इनिशिएटिव्ह ज्याला म्हणता येईल तो योगाभ्यासी मंडळाने घेतला आहे. पण आपल्याच सहकार्याचं, आपल्याच विद्यार्थ्यांचं, आपल्याच आणि याच्यात एक गोष्ट त्या दिवशी मंचावरून सांगितली होती की पारितोषक जे आहे ते प्रातिनिधिक रूपाचं आहे. कोणाला प्रथम पारितोषिक मिळालं, कोणाला द्वितीय मिळालं, कोणाला तृतीय मिळालं, कोणाला उत्तेजनार्थ मिळालं, कोणाला नाही मिळालं. पण हे करत असताना कोणाच्याही उत्साहात कमतरता नव्हता. नाही मिळालं त्याच्याबद्दल खंत नव्हती. उलट पुढच्या वर्षी आम्ही कसं मिळवतो हेच पहा असं मला सांगून गेलेले अनेक शिक्षक आहेत की पुढच्या वर्षी तुम्हाला आम्हाला पारितोषिक द्यावंच लागेल आमच्या शाळेला. आणि मला खरंच कौतुक वाटलं अशा शिक्षकांचं. आज वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम खूप लांबवायचा नाही आहे. एखाद्या वेळा एखाद्या वर्षी आता अमृत महोत्सव सुरू आहे, पुढच्या वर्षी आपण वाटलं तर दिवसभराचा कार्यक्रम करू आणि त्याच्यात मग योगाभ्यासी मंडळाला आवडेल की प्रत्येक शिक्षकाला समोर बोलवून प्रत्येक शिक्षकाचा सन्मान करून आपण. पण आज आपण परत तो कार्यक्रम थोडासा वेळेअभावी, कारण 100 शाळांचं पार्टिसिपेशन आहे, 100 शाळांना आपण केवळ मेमेंटो पारितोषिक सगळ्यांना मिळणार आहे असं मी तिथे सांगितलं होतं. तर यावेळेला आपण मेमेंटो आणि प्रमाणपत्र किंवा गौरवपत्र प्रत्येक शाळेला देणार आहोत. गौरवपत्र आपण गेल्या 2-3 वर्षापासून देतच आहोत, पण एक मेमेंटो की तिथल्या शाळेच्या लोकांना ते दिसावं की आपल्या शाळेचा गौरव जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने केला आहे. येणाऱ्या पिढीला, पुढच्या विद्यार्थ्यांना कळावं यासाठी एक छोटंसं गौरवचिन्ह, गौरवपत्र आणि गौरवचिन्ह हे आपण प्रदान करणार आहोत प्रत्येक शाळेला. हे करताना प्रत्येकाला मंचावर बोलवणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे दुसरा विचार केला किंवा शिक्षकांना आपण कोण, त्या गुरुला आपण बोलवू नाही शकत, गुरुकडेच जावं लागतं. ही गुरुकुलाची रीत आहे. प्रभू रामचंद्र वसिष्ठांच्या गुरुकुलात आणि पुढे विश्वामित्रांच्या गुरुकुलात गेलेत. त्यांच्याकडे गुरु आले, ज्यापासून गुरु येऊ लागले त्याच्यामुळे द्रोणाचार्य कौरवांकडे गेले आणि महाभारत घडलं.
श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेण्यासाठी केला. त्यामुळे शिक्षकांच्या प्रती आपण जायला पाहिजे ही भावना होती. आणि आपण जागेअभावी इतक्या खुर्च्या जवळजवळ केलेल्या आहे की मी स्वतः जरी प्रत्येकाच्या ठिकाणी मेमेंटो आणि प्रमाणपत्र द्यायला फिरेल तर कमीत कमी 1.5 तासाचा अवधी एवढं फिरायला लागेल. आणि ते टाळायसाठी आपण प्रातिनिधिक रूपात आपल्यातले सर्वातले श्रेष्ठ योगाभ्यासी मंडळाचे ज्येष्ठ रामभाऊ खांडवे हे आता आपल्याला सर्टिफिकेट दाखवतील, गौरवपत्र दाखवतील. त्या गौरवपत्राचं मी वाचन करतो आणि त्यांनी ते दाखवल्यावर ते आपल्यालाच देत आहेत ही भावना ठेवून ते बसल्या जागेवरून स्वीकार करायचं. नंतर इथून तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा तुमच्या किटमध्ये प्रत्येक शाळेचं एक गौरवचिन्ह कसं आहे मी ते पहिले दाखवून देतो. हे गौरवचिन्ह आहे. आणि प्रार्थना अशी आहे की आपल्या शाळेची जी लायब्ररी आहे किंवा मुख्याध्यापकांचं किंवा प्रिन्सिपलचं जे केबिन आहे त्याच्या शोकेसमध्ये याला स्थान द्यावं की पुढचे विद्यार्थी येतील तेव्हा ते पाहतील. ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे, पहिल्यांदा लोगो आहे 75 वर्ष, हे मी तुम्हाला सांगितलं अमृत महोत्सवी वर्ष आहे. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूरद्वारा आयोजित स्वर्गीय भानुताई गडकरी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा 2025 उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्याबद्दल सन्मान आणि स्मृतिचिन्ह अशा प्रकारे ह्याच्यावर लिहिलेलं आहे. टाळ्या वाजवून याचं स्वागत करा. रंबो तुमच्याजवळ हे तुम्ही दाखवा आणि सर्टिफिकेट गौरवपत्र आधी मी वाचन करून दाखवतो जसं, आणि मग गुरुजींच्या हाती देतो. गुरुजींच्या करकमलाद्वारे ते आपणाला प्राप्त होते आहे अशी भावना मनात ठेवा. डोळे मिटा म्हणजे गुरुजी तुमच्याकडे येऊन तुमच्या समोर उभे राहून हे तुम्हाला देत आहे असं तुम्हाला मनाने दिसेल. योग हा शरीर आणि मन या दोघांच्या सहभागाने होत असतो. शारीरिक नाही करतात, मानसिक पुरेसा असतो. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ गौरवपत्र जनार्दन स्वामी मार्ग रामनगर नागपूर. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूरद्वारे आयोजित स्वर्गीय भानुताई गडकरी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेने विद्यालयाने स्पर्धेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत अत्यंत उत्साहाने भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्या प्रित्यर्थ आपल्या या प्रशंसनीय योग कार्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी तसेच आभार प्रकट करण्यासाठी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे हे गौरवपत्र देण्यात येत आहे. खाली सह्या आहेत कार्यवाह आणि अध्यक्ष योगाभ्यासी मंडळ. आता हे आपल्याला हे प्रत्यक्ष गुरुजींच्या हस्ते प्रदान होणार आहे असं कल्पना करा. मागच्या वेळा आपण असाच गौरव समारंभ याच सभागृहात घेतला होता. त्यावेळा काही लोकांनी मला म्हटलं होतं की आम्हाला थोडंसं बोलायला आवडलं असतं. माझ्यासमोर प्रश्न हा पडतो, आम्हाला बोलायला आवडलं असतं आणि प्रत्येकाच्या मनात या उत्कृष्ट कार्याबद्दल आपल्या शाळेबद्दल आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे आयोजित स्वर्गीय भानुताई गडकरी स्मृती सांघिक योगासन स्पर्धेबाबत काहीतरी बोलावं. परंतु हे बोलताना एकाला बोलायला दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं तरी पंचायत असंही होऊ नये म्हणून यावेळेला थोडंसं एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जितक्या शाळांनी या स्पर्धेत सहभाग केला होता, सुमारे 100 शाळांनी याच्यात सहभाग घेतला होता,
त्या सगळ्या 100 शाळांच्या नावाच्या चिठ्ठ्या आपण ह्याच्यात ठेवल्या आहेत आणि ह्याच्यातल्या 5 चिठ्ठ्या आपण निवडू आणि 5 जणांनी 2-2 मिनटं आपलं मनोगत इथे येऊन व्यक्त करावं. ज्यांची चिठ्ठीत नाव आलं एकामागे एक त्यांना बोलवण्यात येईल. त्यामुळे एक छोटीशी मुलगी ये समोर. एक मिनटं माझ्याजवळ दे, तिला वरती बोलव स्टेजवर. हे बघा, याच्यात सगळ्यांची नावं आहेत, म्हणजे कम्प्युटराईज नावं आहेत. कोणाला हे पाहायचं असेल, नाही तर आजकालच्याप्रमाणे, कारण योगाभ्यास म्हणला तसला प्रकार होत नाही याची खात्री तुम्हाला आहे, मलाही आहे, की एकाचे 10 नावं टाकलेत आणि मग चिठ्ठी उचलली, असं काहीही केलं नाही. या सगळ्या चिठ्ठ्या ह्याच्यात आहेत. ही छोटी मुलगी नाव काय तूच सांग, इथे बोल. आरुषी अलिकला लिरापुरे. ते हिच्या हाताने आपण एक चिठ्ठी उचलत जाऊ. एक हिच्याकडनं उचलायचं, हिने खाली जाऊन बसायचं. मग एक छोटा मुलगा येईल, त्याने चिठ्ठी उचलावी, म्हणजे हिनीच उचलली असंही होणार नाही. घ्या ती घे, मॅडम जवळ दे. जा खाली तू आता, मी वाचतो. मुकबधीर सावनेर, मुकबधीर निवासी स्कूल सावनेर. हां, एक मिनिट मी पहिले 5 चिठ्ठ्या काढतो. पहिल्या क्रमांकावर तुम्हाला यायचं एवढं लक्षात ठेवा. आपल्याकडे एक आश्चर्याची गोष्ट आहे की स्वतः हे मूकबधीर विद्यालय, अंध विद्यालय, मतिमंद विद्यार्थ्यांचं म्हणजे स्पेशल चाइल्ड यांचे विद्यालय यांनी स्वतःहून भाग घेतलेला आहे. त्यांना कन्व्हिन्स करायला जावं लागलं नाही कोणत्याही शिक्षक कार्यकर्त्याला, हे लक्षात घ्या. हां, ये. असं मिक्स कर. भगवती गर्ल्स हायस्कूल. ये मागची कोणी छोटी मुलगी, तू आत्ता आली ती ये, ही पटकन ये. दोन आल्या म्हणजे क्रमांक 3 आणि 4 आलेले आहेत असं आपण समजू. शिशुविहार उच्च प्राथमिक शाळा आणि श्री सत्यसाई कॉन्व्हेंट. हां, आता एक राहिली आहे. ये तू मागे बसलेला, ये. कोणती शाळा आहे? हां, बरं, घे चिठ्ठी. तुझ्या शाळेची काढलीस का? साऊथ पॉइंट पब्लिक स्कूल. अशा 5 चिठ्ठ्या आहेत. जर एखादी शाळेचे प्रतिनिधी पोहोचू शकले नसतील तर आपण अजून एक चान्स घेऊ शकतो. 5 जणांना बोलायचं आहे एवढं लक्षात ठेवा. पहिले मुकबधीर. आणि यावेळेला आपणच जणू बोलायला जातो आहे स्टेजवर. ह्यानीच आपण टाळ्यांचा गजर करूया. मूकबधीर निवासी स्कूल सावनेर. आदरणीय मंच, उपस्थित सर्व शिक्षक आणि कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इथे जेव्हा आली तेव्हा मला असं वाटलं, सरांनी जेव्हा जाहीर केलं की ज्यांचे नाव सिलेक्ट होतील त्याच्यात म्हणजे 5 जणांना बोलण्याची संधी मिळेल. आणि तेव्हा 1 मिनिटात माझ्या मनात येऊन गेलं की माझा नंबर लागला तर योगा असं आहे की सर जेव्हापासून योगाभ्यास मंडळातर्फे ही स्वर्गीय मानताई गडकरी योगासन स्पर्धा सुरू झालेली आहे तेव्हापासून पहिल्या वर्षापासून माझी शाळा मुकबधीर निवासी शाळा सावनेर या स्पर्धेत सहभागी आहे. आणि सुरुवातीला म्हणजे एकमेव दिव्यांग क्षेत्रातली माझी शाळा होती आणि तेव्हा मी दररोज 8 ते 10 दिवस
माझ्या विद्यार्थ्यांना सावनेरवरून इथे आणून इथे प्रशिक्षण दिलेलं आहे सर्व मुलांना. आणि त्याचाच एक भाग म्हणून मला असं वाटतं की मला आज पहिली संधी इथे मिळालेली आहे. योगाभ्यासी मंडळात दरवर्षी आम्ही सहभाग घेतो आणि सांगायचं म्हणजे तेव्हापासून माझ्या शाळेत योगासन वर्ग सुरू आहे आणि निरंतर सकाळी 6:30 ते 7 हा योगाभ्यास आमच्या इथे सुरू असतो. या स्पर्धेत सहभागी होऊन माझ्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक सामान्य सर्वसामान्य प्रवाहात येण्याची संधी योगाभ्यासी मंडळापासून मिळालेली आहे. आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्हाला खूप खूप म्हणजे यश मिळालेलं आहे. तेव्हा योगाभ्यासी मंडळाचं मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. कोणत्या क्रमांकात चालेल? भगवती भगवती गर्ल्स हायस्कूल. मंचावर उपस्थित आदरणीय आव्हान आणि आदरणीय भांडेगुरू आणि सर्व शाळांचे माझे सर्व सहकारी शिक्षक मुख्याध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणी. तर योगा हा जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाच आहे. कारण आपला सर्वांनाच माहिती आहे की आजचं जीवन अगदी धकाधकीचं आणि धावपळीचं झालं आहे. आणि अशा या वातावरणात आपलं मन शांत एकाग्र करणं ही काळाची गरज आहे. आणि हीच भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आपले स्वर्गीय भानुताई गडकरी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे दरवर्षी जे योगासन स्पर्धा आयोजित केली जाते यामध्ये आमची भगवती गर्ल्स हायस्कूल शाळा अगदी सुरुवातीपासूनच सहभागी आहे. आमच्या शाळेमध्ये 4 ते 5 म्हणजे दुपारनंतर 4 ते 5 या वेळामध्ये भूते मॅडम आणि त्यांची टीम दरवर्षी प्रॅक्टिससाठी येतात. आमच्या विद्यार्थ्यांनी पण अतिशय आनंदाने उत्साहाने योगाभ्यासाचा सराव करून अतिशय सुंदर असं प्रदर्शन योगाभ्यास स्पर्धेमध्ये करतात. आमच्या शाळेला दरवर्षी बक्षीस पण मिळालेलं आहे. आमची भगवती गर्ल्स हायस्कूल शाळा दरवर्षी प्रोत्साहनपर बक्षीस आमच्या शाळेला मिळतं. कारण भरपूर विद्यार्थ्यांनी सहभागी असतात. जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेच्या या योगाभ्यास मंडळामध्ये स्पर्धेसाठी जातात. अगदी सकाळी उठून आणि आमचे शिक्षक मुख्याध्यापक पण अतिशय आवडीने सकाळी ते पण या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि या सर्व कार्यक्रमाचा आनंद आमच्याकडे घेत असतात. तर ही अतिशय कौतुकास्पद आणि गौरवास्पद अशी गोष्ट आहे की शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातो आणि विद्यार्थ्यांमध्ये एक योगाची जी आवड आहे ती या वयातच रुजवावी हे एक चांगलं उद्देश या स्पर्धेमार्फत साध्य होतं. आणि शाळेमध्ये पण फक्त स्पर्धेसाठीच कोणी योगाभ्यासचा सराव करत नाही तर शनिवारी सकाळच्या वेळेला किंवा आता एक्झाम झाल्यानंतर जवळजवळ 1 महिना तरी आम्ही योगाचे धडे विद्यार्थ्यांना देत असतो. शाळेमध्ये आम्ही योगा मंडळातील काही ज्या योगाभ्यास ज्यांना माहिती आहे योगा पूर्णपणे अशा भूते मॅडम आणि त्यांची टीम आमच्या इथे घेऊन विद्यार्थ्यांना सराव देत असतात. तर मी मंडळाचा आभार मानते की अशा स्पर्धा व्हायला पाहिजे आणि अतिशय सुंदर अशी ही कल्पना रुजवलेली आहे ती अशीच समोर ठेवावी. थँक्यू. मंडळाचं आभार ठीक आहे, त्याची अपेक्षा नाही आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या योगासन आणि एक वैशिष्ट्य आपण या योगासन स्पर्धेचं ठेवलेलं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी वैयक्तिक स्पर्धा येते त्या ठिकाणी मत्सर द्वेष आदी दुर्गुण आपोआप शिरतात. पण सांघिक योगासन वर्ग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी संघभावना एकजुटीची भावना एकतानता एकसूत्रता निर्माण होते आणि ती व्हावी आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व खुलून निघावं हा आपला उद्देश आहे. या शाळेच्या प्रतिनिधींनी जर याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं की खरंच आमच्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जसं यांनी सांगितलं की आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्यांचा, तसंच जर अजून काही गुणांचा विकास झाला असं तुम्हा शिक्षकांना लक्षात आलं असेल तर ते आवर्जून आम्हाला सांगा. आता शिशुविहार UCCH प्राथमिक शाळा
उच्च प्राथमिक शाळा. अच्छा, UCCH म्हणजे उच्च आहे तुमचं. आहे का प्रतिनिधी? आहे. या 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 नमस्कार. परम आदरणीय माननीय श्री अन्वय गुरुजी, वजलवर सर, व्यासपीठावर आसनस्थ महिला प्रतिनिधी आणि आपण सगळे शिक्षक वर्ग आणि उपस्थित बाजूपाल. स्पर्धा ही सांघिक स्वरूपाची होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एका बेंचवर बसल्यानंतर मुलांचं भांडण होतं, एका घरात आल्यानंतर भावांचं भांडण होतं. आजकालची सामाजिक परिस्थिती आहे. पण सांघिक स्वरूपात एक मोठा कार्यक्रम आपण ज्या आयोजित करतो त्यावेळेस त्यात एकच सूत्रता असणे फार महत्त्वाचं आहे. आणि एवढी मोठी स्पर्धा जेव्हा आयोजित करतो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एका साथ काम करण्याची इच्छा निर्माण या स्पर्धेमुळे होते. एक साथ काम करणे, एकमेकांना समजून घेणे, समोरचा ज्या पद्धतीने हातवारे करतो, समोरच्या ज्या पद्धतीने योगासनांची क्रिया करतो त्याप्रमाणे आपणही एक साथ केलं पाहिजे ही एक कल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजते. आजकाल ॲडजस्टमेंट हा जो प्रकार आहे हा नाही राहिला आहे. मला पर्यंत झालं पाहिजे, पण एक साथ काम करताना ही एक चांगली गोष्ट आपल्याला कळते. मन एकाग्रता आजकाल नाही आहे. अभ्यास करायला मुलं 5 मिनिटं पण एकाग्र बसत नाही. पण या योगासनाच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या त्या 5 मिनिटांमध्ये मुलं शांत एका जागी बसतात. ती क्रिया मला खूप आवडली, कारण की ती चंचलता कुठेतरी त्याला कुठेतरी शब्दता हवी असते. विचार करण्यासाठी जी शांतता डोक्याला हवी आहे ती त्या योगासनातून मिळते असं आम्हाला जाणवलं. आणि मुलांच्या अभ्यासामध्ये फरक पडला, कारण की सातत्याने पद्धतीचे आमच्याकडे यायचे, नवरा बायको दोघं पण यायचे आणि त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला शिकवलं. मुद्दाम जाणीवपूर्वक नाव घेतो सर आले होते, त्यांनी पण ते छान शिकवलं. पण या सगळ्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या एकत्रित वागणुकीमध्ये छान परिणाम झाला हे मला उल्लेख करावा असं वाटतो. विद्यार्थ्यांच्या शरीर तर बलदंड झालं पण मन पण तेवढंच शक्तिशाली झाल्याचा अनुभव आम्हाला या शिकण्यात मला, कारण की सध्या काळाची गरज आहे. जसं शास्त्र पोरांना येतं तसं पोरांना शस्त्र पण आलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी अतिशय नितांत गरजेच्या आहे. याकरता शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी खंबीर असणं आवश्यक आहे. आणि ह्या योगासनाच्या मार्फत या स्पर्धेच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचतं. आणि दुसरी गोष्ट अशी की नुसतेच शिक्षक नाही, विद्यार्थी नाही तर शिक्षकसुद्धा यात सहभागी झाले. जे शिक्षक याच्यामध्ये थोडा स्थूलपणा वयोमानानुसार येतो, पण ते सगळे याच्यामध्ये अगदी उत्साहाने सहभागी झाले आणि सगळ्यांनी छान सहभाग घेतला. अशा स्पर्धा वारंवार व्हाव्या, शिक्षक आणि विद्यार्थी सक्रिय व्हावे हीच अपेक्षा आहे. तशी अपेक्षा काय दरवर्षी छान कार्यक्रम होतोच. आम्हाला सहभागी होऊन त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोरीकर सर. ह्या कार्याचा उत्साह वाढणाऱ्या आपल्या सगळ्यांचे जे अभिप्राय आहेत ते माणसाला कार्याचा उत्साह वाढवणारे आहेत, योगाभ्यासी मंडळाला प्रेरणा देणारे आहेत. आणि हे प्रेरणास्थानच आम्ही शोधत असतो. श्री सत्यसाई कॉन्व्हेंट, आणि आपण सर्व उपस्थित शिक्षक मंडळ आणि योगाभ्यासी मंडळाचे सर्व सदस्य, खरं तर योगाभ्यासी मंडळांना थोड्या वेळासाठी लावीना मला बोलण्याचा योग आला, त्याबद्दल त्याचे सर्व गुण आभार. या मंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली, खरं तर आज कृतज्ञता समारोह इथं आयोजित केलेला आहे. पण मला असं वाटतं सर की आम्ही तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी, कारण विद्यार्थ्यांमध्ये जो परिणाम आम्हाला दिसून राहिला, विद्यार्थी योगाप्रती आता अग्रेसर झालेले आहेत. वर्गामध्ये बसलेले असताना त्यांच्यामध्ये शांतता दिसून येत आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम हा आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. मला असं वाटतं की आम्ही स्पर्धेच्या दृष्टीने याकडे बघत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांकडे बघतो आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. आपण या पद्धतीचं आयोजन दरवर्षी करताय, करा, त्याकरता शुभेच्छा आहेत. आणि एवढे बोलून की आपल्या सर्वांचे आभार मानतो. साऊथ पॉइंट पब्लिक स्कूल, आहेत का सोनाली? साऊथ पॉइंट पब्लिक स्कूल नाही आहे, कोणाकडनं तरी एक चिठ्ठी काढून आण.
2 काढतात. त्यामुळे आता ह्याच्यातली मी ही काढली, पंडित नेहरू हायस्कूल असं आहे. 2 काढले की एक येतच नाही. बरं. मूकबधीर विद्यालय, अंध विद्यालयाने सुरुवात, आणि ह्या मूकबधीर विद्यालय शंकरनगर. हो, दोघेही बोलवून आता आपण या. सर तुम्ही 1 मिनटं थांबून जा, 1 मिनटं थांबून जा. या, तुम्ही मला उभे राहिलेले दिसले नाही. या. बाहेर त्यांना प्रतिक्रिया कोणाला करायचं सेल्फी पॉईंटवर आहे म्हणून ज्यांना चान्स नाही मिळाला त्यांना हे सांगून द्याल. सेल्फी पॉईंटवर बरेच जण उशीर आले, तर आपण क्लिप एकदा दाखवा एका 5 मिनिटाची. खूप जण उशीर आले, हे सांगाल मग टाईम. त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित पण हे सेल्फी आपले गुरुजी आभार, मंचावर सर्व आदरणीय व्यक्तिगण, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि दरवर्षी माझ्या शाळेला एक पारितोषिक मिळते. आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 500 ते 600 विद्यार्थी माझ्या शाळेचे सहभागी होतात. माझी शाळा दूर असली तरी नागपूरच्या एका मोठ्यावर. आणि गडकरी सर आले आहे का? गडकरी सर खूप मेहनत घेतात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, आणि दर शनिवारी आमच्या शाळेतून ते क्लासेस घेतात. आणि त्याची हा परिणाम असा झाला की आमचे विद्यार्थी योगाभाषेच्या म्हणजे सवय झाली, त्यांना आदत झाली, चांगली लवचिकता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आली. आणि माझ्या शाळेमध्ये जवळपास सगळे झोपडपट्टीतले विद्यार्थी असल्यामुळे, आणि माझ्या शाळेचा 10वीचा निकाल, 10वीचा कशाला प्रत्येक वर्गाचा निकाल हा जवळपास 99% असतो. आणि हा एकमेव बदल जो आहे तो योगाभासी मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या दर शनिवारी माझ्या शाळेतून योगाभासी मंडळ योगा घेतल्या जाते, त्याच्या परिणामाला मी समजतो. शिक्षक मेहनत घेतात, पण मुलांची तयारी असायला लागते. मुलं तयार करण्यासाठी, त्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी हे सगळे प्रयत्न तेव्हाच होते की त्यांच्यामध्ये त्यांची बुद्धी स्थिर असेल, त्यांचं मन जरी चंचल असेल, पण त्यांना एका सूत्रात बांधण्याचं काम योगा करते अशी माझी समज आहे. आणि आपण खरोखरच चांगले उपक्रम देता, असेच उपक्रम नेहमी घ्यावे अशी माझी इच्छा आहे. आणि आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. माझ्या गळा ठीक नाही. धन्यवाद सर. आपल्याकडे पस्तुरी देण्याचा प्रकार असतो. म्हणजे जुन्या काळी धान्य वगैरे द्यायचे तर मूठभर धान्य वरतून टाकायचे. आंबे द्यायचे ते 100वर 5 फ्री. तसंच 5 पे 1 फ्री. या. प्रातस्मरणीय जनार्दन स्वामी, सन्माननीय व्यासपीठ, शिक्षण क्षेत्रातील माझे सर्व सहकारी, योगाभ्यासी मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पडद्यामागे राबणारे सर्व हात यांना मी प्रथम धन्यवाद देते. आणि ज्या धकाधकीच्या जीवनात आमची खाणाखुणाची भाषा समजून घ्यायला कोणालाही वेळ नाही, त्याच मूकबधीर विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाची सुरुवात भाग्यचिठ्ठी संकल्पना आणि शेवट यांनी होतो. या अभिनव संकल्पनेसाठी मी प्रथम ज्यांनी कोणी ही संकल्पना काढली त्याला धन्यवाद देते. ईश्वर चिठ्ठी आहे. कोणाची? स्वामीजींची इच्छा. स्वामीजींप्रती मी मनपूर्वक त्यांना दंडवत करते. गेल्या 2 वर्षात आमच्या शाळेत जे नॅचरल कॅलॅमिटी जी झाली आणि आमचं सर्व
कार्यक्षेत्र आहे जे विस्कळीत झालं आणि अशा याच्यातसुद्धा काटे सरांनी येऊन आमच्या इथे योगाभ्यास शिकवला, मुलांचा सराव करून घेतला आणि गेल्या वर्षी पण ते आले होते. पण मला आता असं सांगायचं आहे की आम्ही विशेष प्रवर्गात जे येतो त्यांची पुढच्या वर्षी अशी तयारी करून घ्यावी की आम्ही सर्वसामान्य प्रवाहात आलो पाहिजे. आणि मंडळाच्या अभिनव संकल्पनेला मी शुभेच्छा देते आणि इथून आमचीही योगाभ्यासी मंडळाप्रती सेवा अशी नित्यनिरंतर घडावी अशी अपेक्षा व्यक्त करते. बरेच लोक थोडेसे, असं मी म्हणणार नाही की देर आहे दुरुस्त आहे, परंतु आलेले आहेत आणि त्यांना ती क्लिप पाहता आली नाही. जर तुमच्या आधी आलेल्यांची इच्छा असेल तर परत एकदा क्लिप पाहायची का आपण? 5 मिनटं वेळही आहे आपल्याला, आपलं सगळं वेळेत चाललेलं आहे. वेळेवर सुरुवात झाली म्हणजे 7:59 आणि 60 सेकंद. तर एकदा क्लिप 5 मिनटाचीच क्लिप आहे ती आपण बघू आणि त्या योग दिनाचं पुनर्स्मरण करण्याची आपण वेळ आहे का तुला? म्हणजे वेळ लागेल मग आपण एक आबाताईंचं हे करून घेऊ. तत्पूर्वी आबाताईंचं मार्गदर्शन, कारण आबाताई सर्वात आधी आलेल्या आहेत, त्यांचं अत्यंत मला आवड म्हणजे कौतुक करण्यासारखी बाब आहे की एका संस्थेच्या सर्वेसर्वा असूनही एका कार्यकर्त्याच्या भावानेच त्या 8चा कार्यक्रम तर 7:45ला इथे उपस्थित होत्या. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवून. अजून एक कार्यक्रम आपण त्याला संपन्न करूया की ज्या शिक्षकांनी 6 महिने 3 महिने अविरत परिश्रम करून शाळांमध्ये स्वखर्चाने जाऊन कोणत्याही मरातब किंवा काही आपल्याला मिळेल याची अपेक्षाही न करता निरपेक्ष भावनेने ज्यांनी काम केलेलं आहे अशा काही शिक्षक कार्यकर्त्यांचा आभाताईंच्या हस्ते सत्कार व्हावा असा मला वाटतंय. खूप शिक्षकांनी खूप काम केलं. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी इथे मंचावर आत बोलू इच्छितो. ज्यांनी 10च्या वरती शाळा या 3 महिन्याच्या कालावधीत पूर्ण केल्या आहेत अशा 2 शिक्षिका, ती जोडीच आहे आमची शिक्षकांची. सुदूर एरियातले केंद्र चालवतात आणि त्या आहेत सौभाग्यवती शीला भुते आणि श्रीमती सविता सावनेरकर. यांनी मंचावर यावं आणि आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून लवकर या, लवकर, वेळ नका घालू. सविताताई, शीलाताई लवकर या. त्याच्यानंतर लगेच मी नावं घेतो म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही पुढे कार्यक्रम कंटिन्यू करायला. श्री रमेश त्रिवेदी आणि श्री मंगेश डांगरे 8च्या वरती शाळा यांनी कव्हर केले आहेत. मला आज दिसत नाही आहेत पण कविता रेवतकर नाही आहेत ना? आलं, या पण दिसल्या नाही तुम्ही. हो, यांनी गेल्या वर्षी नवीन वर्ग सुरू केला आणि यावर्षी त्या नवीन वर्गाच्या द्वारे 13 शाळा यांनी 13 शाळांमध्ये पोहोचल्या. दोन कार्यकर्त्यांचा मी फक्त उल्लेख करू इच्छितो. फक्त उल्लेख करू शकतो कारण त्यांनी मला येताना दम भरलेला आहे. मला नंतर योगाभ्यास मंडळात काम करायचं आहे
जर त्यांच्या दम भरण्याकडे मी लक्ष दिलं नाही तर त्यांच्याबरोबर मला पुढे काम करता नीट येणार नाही. मी त्यांच्या नावाचा उल्लेख करतो. श्री जयंत काटे आणि श्री अविनाश काळे हे बॅकबोन होते या शालेय स्पर्धांचे. प्रत्येकाशी संपर्क करणे, प्रत्येक ठिकाणी जाणे, ज्या ठिकाणी जो शिक्षक नेमला आहे तो जाऊ शकत नसेल तर तिथे स्वतः जाणे, हे काम आणि शांतपणे यांनी केलेलं आहे, अतिशय शांतपणे. असे अनेक कार्यकर्ते, काही लोकांनी बसच्या व्यवस्था पाहिल्यात, काही लोकांनी बाकीच्या अडचणी येऊ नये, काही लोकांनी तिथे वेळेवर जे कामं पडतात म्हणजे फर्स्ट एड सेंटर, NCCशी संपर्कात राहून त्यांचे व्हॉलेंटियर्स मिळवणे आणि हे सगळं या प्रकारचे ज्यांनी कामं केले, हजारो लोक, मग ते योगाभ्यासी मंडळाचे नियमित कार्यकर्ते आहेत किंवा नाहीत हा भाव नव्हता. एका शुद्ध पवित्र कार्यात आपला सहभाग असावा या उद्देशांनी ज्यांनी कामं केले त्या सगळ्यांबद्दल योगाभ्यासी मंडळाच्या वतीने मी अगदी नतमस्तक होऊन सगळ्यांचे आभार मानत नाही. तसंच जे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळेचा इतर स्टाफ यांनी जे सहकार्य दिलं त्यांच्याही प्रती मी नतमस्तक होतो. आभार मानत नाही, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. म्हणजे हे ऋण दिवसेंदिवस वाढत जावं आणि मला फेडणं अशक्य होऊन जावं अशी परिस्थिती निर्माण व्हावी. झाली का तयारी? हां, यानंतर पुन्हा एकदा क्लिप पाहूया आणि क्लिप झाल्यानंतर संपताच क्षणीच आदरणीय आभाताई मेघे यांना माझी प्रार्थना राहील की त्यांनी आम्हा सगळ्यांचं मार्गदर्शन उद्बोधन करावं.
अभिनंदन. एक आभातांच्या आगमनाप्रित्यर्थ आणि दुसरं कार्यक्रम तो संपला. अजून एकदा टाळ्या. श्री जनार्दन स्वामींना प्रणाम. आदरणीय खांडवे गुरुजी, आदरणीय फजलवार सर, जनार्दन स्वामी मंडळाचे सगळे कार्यकर्ते, इथे उपस्थित सगळे शिक्षक, प्राचार्य आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, विद्यार्थ्यांनो, निरंतर एक गोष्ट 75 वर्ष करणं, त्याचा एवढा मोठा पसारा सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आज 75 वर्षाचं आयुष्य जगणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर एक गोष्ट, एक संस्था इतक्या वर्षापर्यंत एक निरंतर काम करणं ही केवढी मोठी गोष्ट आहे ही आपण विचार करण्याच्या पलीकडची आहे. आणि जे काम आज जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ करतं आहे गेल्या 75 वर्षापासून, त्यांचं मनोमन आभार मानते मी आणि त्यांचं खूप अभिनंदन करते. कारण की जी गरज आज समाजाची आहे, आज सगळे इथे शिक्षक बोलून गेले आणि त्यांनी ह्या योग करण्याची जी गरज आजच्या पिढीला आहे त्याचं किती महत्त्व आहे त्यांनी जाणलं आहे आणि त्यांनी ते आपल्या आपल्या परीने त्यांच्या शाळांमध्ये नव्या पिढीसाठी तयार करतात आहे. त्याकरता मंडळाकडनं जे त्यांना सहकार्य मिळालं आहे ते पण खूप मोठं आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलात. तुम्ही एक 16,000 विद्यार्थी तिथे एकत्र येऊन जो योग केलेला आहे तो केवळ स्पर्धा म्हणून न करता तो एक जीवनाचा एक भाग असावा असं नेहमीच मला वाटतं. रोज आपण आंघोळ करतो, रोज आपण जेवण करतो, रोज आपण झोपतो, रोज आपण मुलं शाळेत जातात, आपण कामाला जातो. पण त्याच्या पलीकडे आपण काय करतो तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण योग करावा, त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी आपल्या शरीरासाठी करावं. हे खूप महत्त्वाचं या मंडळाकडनं आपल्याला शिकायला मिळतं. आपण संवाद साधतो, एकमेकांशी संवाद साधतो किंवा कोणी लोक तर प्राण्यांशी संवाद करतात, कोणी लोक झाडांशी संवाद करतात. पण किती लोक आपण आपल्या स्वतःच्या शरीराशी संवाद करतो आणि तो संवाद करण्यासाठी आज आपल्याला योग करण्याची गरज आहे असं माझं खूप प्रामाणिक मत आहे. अजूनही मी स्वतः योग सकाळी करते. 25 वर्षापूर्वी मला सर गुरुजी म्हणत होते की अहो तुम्ही पहिल्यांदा आला. म्हटलं पहिल्यांदा नाही आली आहे मी. 25 वर्षापूर्वी मी इथे जे जवळपास 1 वर्ष योग केलेला आहे ह्याच कॅम्पसमध्ये, तो माझ्या 25 वर्षाचा जीवनाचा भाग आहे. आणि कदाचित तीच माझी स्फूर्ती आहे, तीच माझी एक चेतना आहे. आणि ज्याने मी आज जे काही मी आज कमवलेलं आहे, जे काही आज माझं आरोग्य आहे, जे काही माझा सामाजिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे, ते केवळ त्याच्यामुळे आहे. हे मी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर कबूल करते आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाला आपण त्याचे धन्यवाद देते. आपल्या शरीराशी बोलणं हे किती महत्त्वाचं आहे. आज कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ किंवा कुठलंही आणखीन त्याच्यावरती काहीतरी येऊ, पण हे शरीर बनवणं हे कोणालाही साध्य होणार नाही आहे. कुठलेही टेक्नॉलॉजीला कितीही रोबोट आणले तरी रोबोटच्या मागे कोणाचा तरी ब्रेन आहे, कोणाचा तरी मेंदू आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे हे जे इतकं सुंदर शरीर मिळालेलं आहे त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्या निरोगी राहण्यासाठी आपण काय करतो हे फक्त आपल्याला योग सांगतं. हे मी नाही सांगत आहे, मी हे अनुभवलेलं आहे. माझी मामी ती जी ब्रिटिश लेडी आहे, एक पर्सनल सांगते अगदी, पण तिने भारतात येऊन
केवळ योग शिकण्यासाठी 1 वर्ष भारतात राहिली हरिद्वारला. त्यावेळेला म्हणजे नागपूरला हे मंडळ आहे माहिती नव्हतं आम्हाला. 81 सालची गोष्ट. हरिद्वारला जाऊन योग शिकली आणि आजही ती लंडनमध्ये योगाचे क्लासेस चालू होते. वय वर्ष 93. सर केवळ आपण समजायला कमी केलेलं आहे असं मला कुठेतरी नेहमी जाणवायचं त्यावेळेला, की आपण ते लोक इतक्या तिथे जाऊन योग करतात आहे, इथून आपलं घेऊन जातात आहे, आपणच योग करत नाही. आणि ती स्फूर्ती मला मिळून मी ते योग त्यावेळेला जॉईन केलेलं होतं आणि शिकलेली आहे. तर हा जो प्रवास आहे, हा जो एक योग करण्याची एक नित्य संकल्पना आहे, ही शिक्षकांनी आत्मसात करून ती जी मुलांपर्यंत जो उतरवलेली आहे, तर मुलांनो त्याचं चीज करा. एक दिवस 24 तासातून 1 पाऊण तास 40 मिनटं आपण जर स्वतःसाठी दिले तर तो तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी 100 वर्ष आयुष्य जर आपण म्हटलं आहे तर 100 वर्ष आयुष्यासाठी ते तुम्हाला 40 मिनटं खूप महत्त्वाची असतात. मला एकदा असं विचारलं की सगळ्यात कठीण आसन कोणचं आहे तुमचं? कोणचं कठीण आसन आहे? कोण सांगेल मला? सगळ्यात कठीण आसन कोणचं आहे? कठीण एक आसनाचं नाव सांगा. कठीण नाही आहे, सगळे सोपे आहे. नक्की नक्की. पण मला एक खूप कठीण आसन वाटतं आणि ते कोणचं आहे माहिती आहे? शवासन. खरी गोष्ट आहे, माझ्यासाठी ही खरी गोष्ट आहे. कारण आपण जीवित व्यक्ती आपण कितीही विचार केला तरीही त्या आसनामध्ये जाण्यासाठी जी ताकद लागते ती खरंच ताकद आणणं सोपी गोष्ट नाही. आणि ती गोष्ट ज्याला मिळाली त्याला खरी त्याची पूर्ती झाली, त्याचं चीज झालं किंवा तो खरा योगी व्यक्ती झाला असं मी मानते. चरणी विनम्र अभिवादन. संपूर्ण गुरुजन, व्यासपीठावरही उपस्थित आहेत गुरुजन. एक स्कूल ऑफ स्कॉलर्स ह्याच्या प्रमुख संचालिका आभाताई मेघे ह्या स्वतः शिक्षिका आहेत. मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे कार्यवाह श्री मिलिंद वझलवार हे सुद्धा कीर्तन महाविद्यालयातले प्रोफेसर आहेत, त्यामुळे तेही गुरुजन आहेत. तर मंचावर उपस्थित गुरुजन आणि पूर्ण सभागृह ज्यांच्यामुळे पुनीत झालेलं आहे असे सर्व गुरुजन यांना मनपूर्वक नतमस्तक होऊन वंदन करतो. शालेय विद्यार्थ्यांना योगाभ्यास शिकवावा हे नितांत आवश्यक आहे. तुमचा काळ जो होता तो थोडा बहुत चांगला होता. आईवडिलांचा संस्कार करण्याचा भाव आणि संस्कार जाणून करून देण्याचा भाव कायम होता. वातावरणामध्ये सुद्धा समाजामध्ये संस्कार देण्याची सर्व शिक्षकांमध्ये भावना होती. यांना जर का चांगलं भविष्य घडवायचं असेल, आज भारतातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला जर का चांगलं भविष्य घडवायचं असेल तर योगाशिवाय तरणोपाय नाही आहे. अभ्यासामध्ये प्रगती करणं एवढ्यापुरता योग नाही आहे. तब्येत चांगली राहावी एवढ्यापुरता योग नाही आहे. तर शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे चतुष्टय जे माझं संपूर्ण अस्तित्व प्रगट करत असतं, त्या चौघांमध्ये सुंदर सुमेळ होऊन त्या चौघांनी एक उत्तम पद्धतीने जे जे उत्तम उदात्त मंगल ते करण्याची त्याच्यामध्ये आपोआप जिज्ञासा, उत्सुकता, पात्रता, योग्यता, क्षमता यावी या दृष्टीने संस्कार होत होते. ते संस्कार आता संपलेले आहेत.
योग केल्याने हे संस्कार जे आत्मदय आहेत ते सगळे पुनर्जीवित होतात आणि आपोआप माहीत नसतं. असं पाहत तुमच्या शाळांमध्ये, कारण आम्ही एका 2 शाळेमध्ये गेलो होतो, तिथे सांगितलं त्या मुख्य शिक्षकांनी, म्हणे आश्चर्य वाटतं, आम्ही या मुलांना खूप अनुशासन डिसिप्लिन शिकवतो पण आमचं काही ऐकत नाहीत म्हणे, दाट दूट करतो तरीसुद्धा कठीण जातं. पण तुमचे शिक्षक आले आणि 1-2-3 दिवसात पाहिलं तर तुमच्या शिक्षकांच्या अधीन झाले आमची मुलं आणि त्यांचं सगळं ऐकू लागले. मौन उभं राहणं, मौन बसणं, सांगितलं तेवढाच हात वर उचलणं किंवा तेवढंच डोकं खाली वाकवणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या शांतपणे आमची मुलं करू लागली की आमची तीच मुलं आहेत की काय, रोज ज्यांना आम्ही दाट दूट करतो ती मुलं इतकी कशी काय ऐकतात, ह्याचं आश्चर्य वाटतं. असं सांगणारे 2 शाळेत गेलो होतो मी यायला आणि दोन्ही शाळांमध्ये मला हा अनुभव आला. शिक्षकांनी आवर्जून सांगितलं. मला वाटतं हे द्योतक आहे. योगाचा काय परिणाम होतो, योगाने तब्येत चांगली राहते होय, पण कोणती तब्येत, मन आणि बुद्धी आणि आत्मा या तिन्हांची तब्येत चांगली राहते, त्यामुळे शरीर चांगलं राहतं. अशा प्रेरणा देणारा योगाभ्यासाचा जो भाव आहे तो हा आजच्या युगाची आवश्यकता आहे. अन्यथा मुलांना आज जे जे काही होत आहे, आता गेल्या 2-3 वर्षामध्ये मुलांच्या हाती तो हा डब्बी येऊन गेलेली आहे. या डब्बीमध्ये सगळी दुनिया या एकत्र आलेली आहे. मुलांनी कोणत्या दुनियेत जावं हे संस्कार आणि घरचे आईवडील ठरवत होते. आता त्यांच्या हातात हे डब्बे आल्यामुळे त्यांना मन मानेल ते सगळं संस्कार ह्याच्यामध्ये मिळू शकतात. ह्याचा शाळेत जेवढा उपयोग करोना काळात झाला असेल तो मला कल्पना आहे, परंतु त्याचा दुरुपयोग आता किती होणार आहे याची जाणीव मात्र आम्हा सगळ्या शिक्षकांना पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या शाळांमध्ये आज इथे उपस्थित सर्व गुरुजन आहेत, त्यामुळे मला हे बोलावंसं वाटतं आहे की शाळेत कंपल्सरी का मुलांनी मोबाईल आणायचा नाही, काही गरज नाही आणायची. असं करता येतं का? आजकाल खूप व्यक्ती स्वातंत्र्य झाल्यामुळे हे करता येत नसेल असं वाटतं, तर दुसरं काय करता येईल? शाळेचे सगळे मोबाईल कुठेतरी एकत्र ठेवून मुलांचे त्याला त्याचं लेबल लागलेलं जाताना घेऊन जा, असं करता येतं का? कारण हे ते जीन होतं ना, म्हणजे ते कोणते अल्लाउद्दीनचं आहे काय की बस ते उघडली बाटली आणि तो म्हणतोय सांग आता मी खातोच तुला. आज आमच्या सर्व मुलांना खाणारी हे जीन आहे. त्यामुळे ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला आम्हाला पाहिजे. त्या दृष्टीने संस्कार करणे, जर का योगाभ्यास जर का आमच्या वर्गांमध्ये शाळांमध्ये एक पिरियड, आता आभाताईंनी फार चांगलं सांगितलं, 40 मिनिटं आमचे सर्व पिरियड्स जे असतात वेळापत्रक हे 40 मिनिटाचेच असतात. कारण इथे आत्ता बोलायला कोणाला शिक्षकांना सांगितलं, मला या शिक्षकांचं खूप कौतुक वाटलं. खरं म्हणजे त्यांना 20-20, 25-25 वर्षाची सवय आहे. एकदा बोलायला लागले की 40 मिनिटं थांबणार नाही. पण इथले सगळे 3 आणि 4 मिनिटं सुद्धा बोलले नाहीत. हे किती कौतुक. यांच्यामधला जो संयम होता, हा संयम या सर्व मुलांमध्ये यावा. कारण संयम ही जीवनातली सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज संयमाचाच अभाव आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर वादविवाद, चर्चा, भांडणं, वितुष्ट हे सगळे तयार होत आहेत. संयम राहिला तर वितुष्ट, वादविवाद हे कमी होऊ शकतात. धैर्य, आज धैर्य नसल्यामुळे प्रत्येक प्रसंगी पहिलं आक्रमक होऊन जाणं हा सुद्धा भाव वाढलेला आहे. मरता की आम्ही करता असे भाव आलेले आहेत. योगाने
संयम वाढतो, त्याबरोबर धैर्य वाढतं, एकाग्रता वाढते. त्यामुळे कितीही ह्या गोष्टी पाहो, परंतु अभ्यासाच्या वेळेला मात्र अभ्यासाचीच फक्त फाईल. आजकाल याच्यामध्ये नाही का वेगवेगळे ॲप्स असतात खूप. तर आत्ता मला जर का हे यूट्यूब पाहायचं आहे तर फक्त यूट्यूब दिसेल मला, बाकी शेकडो गोष्टी आतमध्ये आलेल्या आहेत पण त्या दिसत नाही, फक्त यूट्यूबची फाईल उघडल्या जाते. योगामुळे हे सुद्धा संभव आहे. जर का अभ्यास करायचा आहे तर त्यावेळेला दुनियेतले सगळे विषयाच्या फाईल बंद आणि अभ्यासाची फाईल उघडलेली नाही. ही एकाग्रता योगाने साध्य होते. आणि योगाने आणखी एक गोष्ट तयार होते, ती म्हणजे तितिक्षा. तितिक्षामध्ये थोडासा आजकाल मुलांना नाही ऐकायची सवयच राहिलेली नाही. सगळं पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही म्हटलं तर काय काय गोष्टी पेपरमध्ये वाचायला मिळतात. अनुभव घेतला आहे. एक पेशंट आला होता इथं, काहीच नाही, लटकून आला होता, नशिबाने वाचला होता. त्यामुळे नाही म्हटलं व ऐकणं हा भाव आवश्यक झालेला आहे. आणि त्याच्यासाठी तितिक्षा हा गुण वाढला पाहिजे. म्हणजे प्रसंगी नाही म्हटलं, करू नको म्हटलं, थोडंसं अपमान झाल्यासारखं वाटलं तरी तो सहन करण्याची क्षमता, जो करणारा आहे तो माझ्या भल्यासाठी करतोय याची जाणीव ठेवून तो अपमान सहन करण्याची क्षमता, ही तितिक्षा, हे गुण मुलांमध्ये वाढले पाहिजेत. आणि याच्यासाठी योगाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आहे. आणि म्हणून मी म्हणणार आहे, आज इथे या स्पर्धेचे करत असताना एक भाव होता जेव्हा चालू केलं तेव्हा, की हे जर का स्पर्धेने दिसलं की शाळांमध्ये थोडा परिणाम होतो. अगदी शेजारी एक शाळा आहे, या शाळेच्या मुख्य शिक्षकांनी सांगितलं तेव्हा, ती मला वाटतं मराठी भाषा शाळा आहे, तर तिथे आजकाल विद्यार्थी येत नाही, परंतु तिथे योग होऊ लागला दर शनिवारी. म्हणून या वस्तीतले सर्व मुलं मुली या शाळेत प्रचंड प्रमाणावर ॲडमिशन झाली होती योग असल्यामुळे. योग हा एक शाळा नीट चालवण्यासाठीचा एक सुंदर उपाय सुद्धा आहे. म्हणून माझी आपल्याला कळकळीची प्रार्थना आहे की योगाचा एक शिक्षक तयार व्हावा आपल्यामधून, की जो मुलांना म्हणेल की शाळेच्या टाईमटेबलच्या शिवाय एक 40 मिनिटाचा पिरियड योगाचा होणार आहे, तुम्ही त्यात या आणि तो मी घेणार आहे, मी शिकवेन. अशा भावनेने शिक्षक तयार व्हावे ही ह्या स्पर्धेच्या वेळेला भावना होती. आणि त्या दृष्टीने तुम्हाला योग खूप आवडलेला आहे, तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम, आपुलकी, श्रद्धा, आपलेपण निर्माण झालेला आहे. मुलांना ते शिकवावं अशी इच्छा आहे. योगाभ्यासी मंडळाचे शिक्षक आले की तुम्ही त्यांचा आदर, कौतुक, सन्मान करता. त्याच्याबरोबर हे सुद्धा एक व्हावं की एक तरी शिक्षक दर शाळेमध्ये तयार व्हावा आणि त्यांनी हे संपूर्ण योगाचा भार घ्यावा, जेणेकरून भारताचं भवितव्य सुरक्षित होईल. भारताचे पंतप्रधान हे योगाचा संपूर्ण जगभर प्रसार करत आहे, जगभर. कारण योगाशिवाय मानव जातीला दुसरा उपायच नाही आहे जगण्यासाठी. तर आम्ही आमच्या शाळेमध्ये का नाही प्रयत्न करावा, असा जर का विचार तुम्हा सर्व गुरुजनांनी केला तर भारताचं भवितव्य, त्याबरोबर मानवतेचं भवितव्य सुरक्षित होईल. योगाच्या स्पर्धेमध्ये केवळ आसनं करावे आणि लोकांना दाखवावं हा भाव नसून त्यांच्या अंतर्निहित जी संकल्पना आहे ती अतिभव्य आणि दिव्य आहे. मानवतेच्या संरक्षणासाठी बनलेलं आणि हे एक सुंदर आणि साधन आहे आणि ती साधनाही आहे. अशा साधन आणि साधनेचा उपयोग आपण करावा अशी ह्या कृतज्ञतेच्या प्रसंगी मी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. आणि आपण हे एवढ्या संख्येत इथे उपस्थित आहात तर ते बोलकं लक्षण आहे की आपल्यालाही इच्छा आहे की हे व्हावं, आपण ते करावं, ही आपल्या सर्वांना नम्र प्रार्थना. सगळ्यांनी थोडंसं ताठ बसावं. योगाभ्यासी मंडळात यायचं आणि योग करायचं नाही हे काही उचित नाही.
सगळ्यांनी ताट बसायचं, डोळे मिटायचे. भ्रूमध्यावर ओंकाराची प्रतिमा साकार करायची आणि मोकळ्या मनाने आणि मोकळ्या आवाजाने 3 वेळा ओंकाराचा जाप करायचा आहे. शांत व्हा, डोळे अलगद मिटलेले, भ्रूमध्यावर ओंकाराची प्रतिमा साकार आणि मोकळ्या आवाजात मोकळ्या मनाने 3 वेळा ओंकार प्रारंभ. सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. सगळ्यांनी तळमजल्यावर जाऊन तिथे स्वामीजींचा प्रसाद अल्पोपहार आहे तो ग्रहण करावा. आपापले मेमेंटो